निघालून गणपती बघायला. मिसेस आहे, स्वरूप आहे, इशू बाई. देवा इशू या मग. जरा ऊन पण जरा बरा पडलाय. गणपती बघण्याचा हे आनंद आज घेऊया. मस्तपैकी ऊन पडलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी दर्शन घ्यायचे आहेत. ईशान आज आता आम्ही चाललो आत्याकडे, म्हणजे मोठे गाडी. तर मी तुम्हाला मोठी गाडी आता दाखवतोय. तुम्ही आता पाहिलीच नसेल. त्यांचे मी काही मशीन दाखवणार आहेत. तर पुढचे बघायला मिळा. बाय बाय. आम्ही आता पहिला दर्शन गेलाय, गणपतीचा घेतलाय. शेजारी असताना म्हणजे जनार्दन महादेव पाटील हे माझे मामा आहेत आणि गणपती घरी तिथं असला की आम्ही जागरण रात्रभर तिथे करायचो. खरं म्हणजे आमच्या हातामध्ये ते पत्त्यांचे खेळ दिले जायचे आणि तिथे आम्ही मजा करायचो. तर मला शेजारी आहे जनार्दन महादेव पाटील यांचा चिरंजीव रमेश दादा माझ्या सोबत आहे. दादा किती वर्ष झाले आता आपण गणपती हा मांडतो? वडिलांपासून 50 वर्ष झाली. 50 वर्ष ही परंपरा जी आहे. आणि आम्ही सातत्याने जेव्हा माझा म्हणजे मी अकलेमध्ये आलो शेजारी, तेव्हा पहिलं दर्शन मी आपल्या गणपतीचं घेतल्याशिवाय मी पुढे कुठलं दर्शन घेतलं दादा. म्हणजे मी तुमच्याकडे जेवायला थांबत नाही, पण पहिला दर्शन हा आपल्या गणपतीचा जो मानाचा आहे तो आपण नेहमी घेतो दादा. आणि तुझ्या घरामध्ये जो आनंद आज आहे तो आनंद असाच राहू द्या. मी पहिला दर्शन घेतलं रमेश जनार्दन पाटील या दादांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतलं. अतिशय चांगला पाहुणचार झाला. गणपतीची मूर्ती आपण बघू शकाल, अतिशय सुंदर मूर्ती आहे बघा. हिरे जडी तो मुकुट शोभतो बरा. अगदी हिऱ्याने मडवलेला मुकुट बघतो आपण आणि सुंदर असा पितांबर त्याला नेसवलाय. असा आपला गणपती पाटील परिवाराचा आमचा जनार्दन महादेव पाटील यांच्या घरी. धन्यवाद. दुसरं दर्शन घेण्याला आलोय आपण. आमच्यावरती नित्यंत ज्यांचा प्रेम होता त्यांची आठवण आमच्या हृदयात कायम आहे असे स्वर्गीय धनाजी कृष्णा म्हात्रे मामांना विनम्र अभिवादन. नंतर आमच्या ताई सुनीता दीपक गोंदली ताईला देखील विनम्र अभिवादन. खऱ्या अर्थाने गणपतीला आल्यानंतर त्यांचाही प्रेम खूप मिळायचं मुलांना वगैरे, परंतु आज ते आमच्यामध्ये नाही. त्यांची आठवण आमच्या सोबत आहे. त्यांच्या देखील चरणाला स्पर्श करतो. दोघांना विनम्र अभिवादन. आणि आपण बघू शकाल आमच्या अरविंद धनाजी म्हात्रे यांच्या घरी गणपतीचं दर्शन आम्ही घेतलंय. आता दरवर्षीची आमची परंपरा आहे. पहिलं दर्शन आम्ही रमेश दादांच्या घरी घेतो, दुसरं दर्शन अरविंद भाईच्या घरी घेतो आणि नंतर आम्ही इथनं प्रवास जांभूळपाडा, चिरनेर, मग इतर बामणडोंगरी, दादरपाडा अशा ठिकाणी जातो. नवसाला पावणारा गणपती, हॉटेलला धावणारा श्रद्धास्थान आपण गणपती दर्शन घेऊ शकतो. मानवी आमच्या बनवलाय हा. मानवीची प्रयत्न खूप चांगले आहेत. मानवी आमची आहे. मानवी बघा, मानवी माझ्यासोबत अजिंक्य आहे. अजिंक्य किती वर्ष झाले आता आपण गणपती हा मांडतो? 35 वर्ष. गणरायाला आगमनीय वातावरण आपण आणतो मस्तपैकी. संपूर्ण पाटील परिवार 5 भाऊ एकत्र येऊन हा घराचा आनंद व्यक्त करतायत. त्यातील आणि भजनाची परंपरा चालवणारा परिवार आहे. अजिंक्य, गणपती उत्सव तुम्ही साजरा करताना तुमचा आनंद आणि तुमच्या भावना काय असतात? गणपती सण असा चालू लागते 1 महिन्यापासून. काय करायचं वाट बघतो बरोबर आहे. आणि लोकमान्य टिळकांनी जो गणपती मांडला उद्देश होता की आपलं सर्व एकत्रित यावं, आपण परिवार एकत्र आला पाहिजे, जनसमुदाय. अगदी हाच प्रेम मनामध्ये होता. धन्यवाद अजिंक्य बाईट दिल्याबद्दल. आमचे भाऊ आहेत जांभूळपाडचे गोल्डन मॅन म्हणून त्यांना समजलं जातं. इलेक्ट्रिशियनचं काम करतात आणि सर्वांना खूप प्रेम देणार. गणपतीचा उत्सव असला की साऊंड ही जबाबदारी आली त्यांच्याकडे. आज माऊलीचा पेराव केला. गेल्या वर्षी वेगळ्या कुर्त्या तुमच्या होत्या. कुठला कलर होता? तुला कलर होता. पैजामी जाम मोठे झाले. पैजामी जाम मोठे झाले होते. भाऊ गणपतीचा उत्सव यंदाचं काय कसं वाटतंय? काय मजेत वाटतंय? त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. पप्पी काय सांगी? पप्पी इकडे माझी बहीण आहे. खूप जीवापाड माझ्या एकुलती बहीण अर्पिता. भाग्यश्री पण आहे. भाग्यश्री पण येईल बघ. माझी भाची आहे आणि माझी बहीण आहे. दोघी म्हणजे जुल्या बहिणी तशा काय. फोटो स्टेप बघितल्या किंवा पोझिंग बघितली तर पप्पी काय म्हणशील? दोघी पळाल्या आहेत बघा. वाईट देत नाही, दोघी पण पळालेल्या आहेत.
कोण गेलं जांभूळा गावचे गायक आमचे भाऊ अशोक बुवांच्या घरी आलोय गणपतीला. गणपती निमित्त अशोक बुवांच्या घरी आलोय. 35 वर्ष झाली आपल्या गणपती आपण मांडतो आणि 5 भावांचा परिवार आहे. उत्कृष्ट गायक माझ्यासोबतच बसलेले आहेत. काही आठवणी या घेणं महत्वाच्या असतात आणि आज मी 4-5 ठिकाणी गणपती नंतर आल्यानंतर इथेही प्राणप्रतिष्ठा गणपतीची बघितली. पूजा एकदम विधिवत कार्य, जवळजवळ पाऊण तास तरी त्या पूजेला लागतो. अशा आमच्या अशोक बुवांच्या घरी आले. अशोक बुवांच्या मुखातून गणपती बाप्पांचा घरती आगमन जो असतो तो आनंद कसा असेल तर आपण ऐकूया. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड करीतसे खंड दृष्टीनांचा लंबोदरा. म्हणजे गायकाचा आणि वादकाचा कुठं बसलं तरी लगेच होतं. आता त्यांची पिऊ आहे हे नाता इकडे मस्त नऊवारी साडी नेसली पिऊनी आणि सर्वात घराची लाडकी आमची सोनपुरी आहे. बुवा एक आपल्या गणपतीचा तुम्ही अभंग म्हटलात. 35 वर्ष सेवा तुम्ही बाप्पाची करत आहात आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आध्यात्मिक वसा तुम्ही चालवत आहात. तुमचा परिवार एकत्र येतं संपूर्ण. तर काय अनुभव तुमचा सांगणार गणपती बाप्पांचा? अनुभव म्हणजे नेहमी एकत्रच असतो, पण कामानिमित्त कुठला प्रोग्राम प्रत्येकाचे काय ते शेड्यूलचं असतात त्याच्यामुळे एकत्र येते. पण या 1.5 दिवसात सगळा कुटुंब एकत्र असतो. आता वडील नाही आमच्या सोबत पण आई आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व माझे भाऊ, आता बहीण पण दुपारी येईल. बहीण समजा त्यांच्याकडे पण गणपती असतो, त्याच्यामुळे दुपारनंतर सर्व येतील आणि 1.5 दिवस आम्ही आनंदात घालवतो. गणपती बाप्पाची कृपा करतो. आपण थोडक्यात भावना ऐकल्यात आणि घरामध्ये आनंद आहे. लोकमान्य टिळकांनी जसा गणपती मांडून एकत्रितपणा केला समूह जनसमूह तसा आपला परिवार एकत्र येतो. हाच आनंद आपण घेऊ शकलो. अशोक बुवा आणि जयदास ठाकूर मी तुमच्या सोबत आहे. रामकृष्ण हरी. चिरनेरला आलो तुम्ही आता. जवळजवळ 25-26 वर्ष झाली गणपतीला. आम्ही दरवर्षी दर्शन घेतो, नंतर सदामामांकडे जातो. हा 5वा गणपती आणि धनाजी मामा, जयवंत मामा, विलास मामा, प्रदीप मामा यांचा नितांत असलेला प्रेम आम्हाला नेहमीच मिळतं. आपण बघू शकाल माझ्यासोबत प्रदीप मामा आहेत. प्रदीप मामा हा गणपती आपण 25-26 वर्ष मांडतो. जागरण 1.5 दिवसाचं असतं पण सर्व परिवार एकत्रित येतं. लोकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे विचार केला की संपूर्ण जनता एकत्र आली पाहिजे, तर तुमचा हा आनंद कशा पद्धतीने साजरा करता? आम्ही गणपतीला सर्व कुटुंब एकत्र येतो. इथेशी 1.5 दिवस गणपती असतात. ते झालं विसर्जन की आम्ही नंतर ज्याच्या त्याच्या सोयरी कोण आहेत नातेवाईक त्यांच्याकडे जातो. पण 1.5 दिवस इथेशीच आमचा सगळा प्रोग्राम असतो. म्हणजे घरातील सर्व माता भगिनी एकत्र येऊन हा आनंद असं करतो. धनाजी मामा आहे. धनाजी मामा तुम्ही पण ज्येष्ठ आहात, शाळेवरती बरेच वर्ष काम केलात, परंतु आज गणपतीची सेवा तुमच्या हातून होत आहे. सर्व परिवार एकत्र येतात. आता लाडकी नात पण समोर आहे तुमच्या, खेळायला तुमच्या सोबत. काय अनुभव असेल गणपतीचा? गणपतीचा अनुभव म्हणजे आम्हाला आमच्याकडे गणपती नव्हता, भावाच्याकडेच फक्त नव्हता गणपती, पण त्यांनी मांडला गणपती. आम्ही सगळे एकत्र कुटुंब आमचा सगळा एकत्र असतो. आमच्या धनाजी मामांचा खऱ्या अर्थानं जयवंत मामाचा ऍक्सिडेंट झाला. मला वाटते आता बामणुगीला बसायला गेलतो आम्ही, तेव्हा समजलं का ऍक्सिडेंट झालेलं. कल्पना मामीने सांगितलं. आज त्यांना गणपती बाप्पाच्या कृपेनं एक आयुष्य परत एकदा मिळालं असं काय म्हणायला हरकत नाहीये. त्यांच्या कृपेनं मी आता चेन्नईला आलोय. जवळजवळ 6वा गणपती आणि आमचे सदानंद मामा गावण यांच्या घरी दरवर्षी आम्ही येतो. गणपतीचा आनंद घेतात. खरंच खूप असं प्रेमाचं आपुलकीचं संवाद. भले मी कसाही असेल परंतु मला नेहमी आपुलकीचं प्रेम देणारे सदानंदजी. माझा परिवार पूर्ण सदानंद मामाला खूप मानतो. आता आम्ही प्रदीप मामांची मुलाखत घेतली, त्याही सुंदर सांगितलं की 25-26 वर्ष आम्ही गणपती मांडतो त्या घरामध्ये आणि तशाच पद्धतीनं आज आई बाबांनी या ठिकाणी जे रोपटं लावलं होतं आणि त्या आई बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. अगदीच बघा दोन्ही आई बाबा, परंतु आई बाबांच्या नंतर संपूर्ण परिवाराला प्रेम दिलं सदानंद मामा आणि आमचे मंगेश मामा. मामा तुमच्या घरातील हा गणपती बाप्पा विराजमान झालाय, काय कशा पद्धतीने हा आनंद तुम्ही एकत्रित येऊन साजरा करता? गणपती हा मुळात ही संकल्पना आहे की गणपतीच्या निमित्तानं सगळेजण एकत्र यायला पाहिजेत आणि त्यासाठीच गणपती बसवण्याचा हा प्रत्येकाने हे केलेला असतो. आणि त्याच्यामुळे सगळेजण एकत्र आल्याच्या नंतर गणपती उत्सव हा
खूप आनंद देऊन जातो आणि त्या आनंदाची वर्षभर आठवण राहते. आणि आता माझे आई वडील नसल्यामुळे आम्ही आता 5 दिवसाचा गणपती 1.5 दिवस केलेला आहे. ठीक आहे, पण तेवढ्यातच थोडक्यातच आनंद मानतो. नक्कीच मामांनी बघा मस्त सांगितलं की आई बाबा गेल्यानंतर दुःख असतं मनामध्ये, परंतु गणपती आपण पहिल्यापासून मांडतो, तो मांडला पाहिजे म्हणून 1.5 दिवसामध्ये गणपती आणलेला आहे. आमचे मंगेश मामा नेहमी आम्ही त्यांना साईबाबांच्या दिंडीमध्ये बघत असतो, फेसबुकच्या माध्यमातून अनेक वेळेला आपण ज्यांना बघतो, त्यांचाही थोडासा आपण प्रेम ऐकूया. मामा, अनुभव काय सांगणार तुमच्या गणपतीचा? आपल्या गणपतीचा आनंद जो आपण घेतो, काय बोलणार दोन शब्द? काय नाही, आमचा गणपती आहे ना, आई वडिलांच्या पासून आम्ही जो गणपती मांडतो त्या आई बाबांची आठवण ज्या गणपतीच्या रूपात आम्हाला मिळावी, हीच आमची खरी गणपतीच्या आज्ञा आहे. बघा, माझ्याही जवळजवळ अंगाचे काटे उभे राहिले. आई बाबांचं हे खऱ्या अर्थानं प्रेम आहे. आणि गणेशाची मूर्ती गेल्या वर्षी म्हणजे कोली त्याच्या आदल्या वर्षी होती. गणपतीची मूर्ती बघा, सुंदर असा देखावा उभारलाय. आमच्या जानू, तायू या सर्वांनी मेहनत घेतली. पुन्हा एकदा गावण परिवाराच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल आपले धन्यवाद, आभार व्यक्त करतो. रामकृष्ण. व्यापक मुरारी आता गुरुराया दंडवत, गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, आपुलिया दासा द्यावी मती, गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, आपुलिया दासा द्यावी मती. आवाज कमी करा. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या दासा द्यावी मती, नविया गणपती माऊली शारदा. आता गुरुराया दंडवत. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तूच तुका सिंधू गणराया, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तूच तुका सिंधू गणराया. देवा गजानन महाराज की जय.
कितवी यमाची रे यमाची तरारीन कितवी यमाची तरारीन कितवी यमाची रे यमाची तरारीन कितवी यमाची तरारीन गावावर एका गावावर महिमा आहे त्यामध्ये आपण गावच्या माता भगिनी सगळ्या गोळा होतात आणि या 1.5 दिवसाचा आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतील विसर्जनाचा आनंद डोळ्यामध्ये पाहायला मिळणार असतो आणि तोच आनंद आपण बघू शकाल. आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा आणि अशा चॅनलला आनंदमय करा. गावातील सर्व माता भगिनी एकत्र होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. आपण बघू शकाल मंदिरात देखील सर्व गावचे गणपती एकत्र आणल्यानंतर सगळी गावके एकत्र होत आहे आणि या मठामध्ये त्या मंदिराचा गणपतीचा जागर केला जातो आणि आरती झाल्यानंतर तो विसर्जनास नेला जातो. अशा गावातील सगळ्या महिला माता भगिनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. आपण बघू शकाल संपूर्ण मठ भरलाय आमचं मरुई मातीचा. बघा अशा बसल्यात बघा गंभीरपणे आनंद घेतात. यमाची तारा कंटिन्यू चालू ठेवा, तुम्हाला आनंद घ्यायला मिळेल. बघा अजूनही बोला गजानन महाराज की जय. गावसाहेब की जय. बोला जय. बोला हरिदास बुवा की जय. अशा पद्धतीने सर्व ज्येष्ठ कलाकारांचा आम्ही नामस्मरण केलाय या ठिकाणी. आणि बघूया दत्तात्रय ठाकूर आता सर्वांना हसवण्याचं काम दरवेळेला ज्वार मधून करत असतात. सर्वांना उत्कंठा लागली कधी आता दत्ताचा बालीचा ज्वार चालू होतोय आणि तो ज्वार ऐकण्याकरिता पाऊसही थांबलाय आणि सर्वांना हा आनंद देताना आपल्याला बघायला मिळतोय. बोला चिमाजी बुवा की कामापुरता द्या मुलांना वापरायला मोबाईल. आपण बोलतो की मोबाईल चेक करा पण सहसा तेवढं शक्य होत नाही म्हणून सांगतोय सिंपल मध्ये कामापुरता द्या मुलांना वापरायला मोबाईल नाहीतर या कलियुगात बाल हातातून दूर जाईल. कारण सांगतोय व्हॉट्सअप, पबजी, फेसबुक, इंस्टा. पबजी झालंय का? व्हॉट्सअप, पबजी, फेसबुक, इंस्टाने भल्याना फोडलाय घाम. व्हॉट्सअप, पबजी, फेसबुक, इंस्टाने भल्याना फोडलाय घाम आणि ह्याच ऍप मुळे लव जिहाद वाढलाय जाम. कारण याच ऍप वरती आहेत कितीतरी आयडी फेक न कळत ओळख होऊन होतो लेखी वरती आजची रेट. बरोबर. दत्ता ठाकूर विनवी सर्वांना हा विषय नाही सोपा. दत्ता ठाकूर विनवी सर्वांना हा विषय नाही सोपा. कृपा करून पालकांनी आपल्या मुलांना जपा. बोला गजानन महाराज की जय. अनाधी निर्गुणा प्रगटली अनादि निर्गुणा प्रगटली भवानी. नादी निर्गुणा प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागून. मोह महिषासुर मर्दना लागून. करावया गाडणी. आईचा दोघवा मागे ना. आईचा दोघवा दोघवा मागे ना. आईचा दोघवा
जोगवा मागेन जोगवा मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन सांभाळ आपल्या डोळीवरचा माठ राधे सांभाळ आपल्या डोळीवरचा माठ एका क्षणात लागीन वाट राधे सांभाळ आपल्या आई वडिलांनी अवतारी आणि साथी आठवे अवतारी आणि साथी नंतर वसुदेव देवकी बंदिशाने घातली वसुदेव देवकी बंदिशाने घातली केला कंसाचा नायनाथ राधे सांभाळ आपल्या डोळीवरचा माठ स्तनपान करावा माझ्या राधाबाई गणा माझ्या राधाबाई गणा माझ्या दोघीजणी सुना माझ्या दोघीजणी सुना माझ्या दोघीजणी सुना तुम्ही शेतावरी कागदाणा तुम्ही शेतावरी कागदाणा थोडा विचार करावा आला प्रेम नदीला पूर सध्याची कशी दिसत आहे आला प्रेम नदीला पूर बदलला आई वडिलांचा ऋण लागली काळजाला हुर आला प्रेम नदीला पूर लागली काळजाला हुर बदलला आई वडिलांचा ऋण जेव्हा त्यांची चिमणी उडाली भूर त्यांची चिमणी उडाली भूर आई वडिलांच्या पुण्याईने घरी जन्मली पोर पालन पोषण करून बनवली जणू चंद्राची पोर तळ हातावरील पोटाप्रमाणे जपली नाही ठेवली कसली कसूर तरी त्यांची चिमणी उडाली भूर त्यांची चिमणी उडाली भूर उज्ज्वल भविष्यासाठी आई वडिलांनी गालावे न पडो माझा देवा तुमासी बडे पडलो पाया करावी छाया तुपेची आवडे ना तुझे धरता वाता विनाशी प्रेम गुहा जलती सर्वांगी जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जरा जय कुंकुर शोभतो बरा जय देव दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव
आषाढी कार्तिके नाती गणपती शंकर देव कौतुक पाहते जय देव जय देव. आमच्या विष्णू गावची परंपरा जपणारा आमागम्य महिमा आहे. गावचा एकत्रितपणा पाहायला मिळतोय आपल्याला. सगळं गाव एकत्रित झालं आणि आजच्या वातावरणात आम्ही सगळेजण आपले गणपती या मठामध्ये येऊन आमच्या मठामध्ये येऊन प्रत्यक्ष हा आनंद द्विगुणित करत आहेत. आणि खरंच हा महिमा म्हणजे कुठल्या गावात तुम्हाला मिळणार नाही. विशिष्ट परंपरा ही जपली आणि हे आनंद आहे. सर्व राग द्वेष सर्व सोडून आम्ही हा फक्त आनंद तुम्हाला दाखवतो. कृष्णी गावाचा अगाध महिमा आपल्या परिवार बघा हळपंच येतो संपूर्ण गाव हळपंच आहे. याचा आनंद घेतात बघा तरुण पिढी ज्येष्ठ कार्यक्रमात आनंद घेताना हा क्षण गेला म्हणून सगळे जण आज या क्षणाची आतुरतेने वाट बघतात. पावसाची मेहरबानी झाली. आम्ही मिळालं. संदीप सर आहेत सोबत माझ्या बघू शकाल. अक्षय पाटील आहे. अनेक गाव आठवण उठा उठा नारायणा. पप्पाशी याला कॉलेजला माहित आहे. तो गेम आजारी टाकतील तो इथे इथे तुम्हा करी प्रार्थना वाट पाहे रुक्मिणी. अरे रे येस येस बघा गावातील उत्साह बघा. सुरेंद्रदादा पाटील सर्व गणपती बघा. आनंद श्रीकांत पाटील गजानन मामा आमचे आहेत. जीवी पाटील उत्कृष्ट कविवर्य सगळेजण गणपती विसर्जनाला या ठिकाणी आलेले आहेत. आमचा सदा मामा आहे. त्याचबरोबर कुंभेकर परिवार, पाटील परिवार, नाईक परिवार, कडू परिवार, भोईर परिवार, घडत परिवार. आमची पिंकी आहे बघा. पिंकी आहे बघा आमच्या प्रकाशजी यांची सहभागी होती. स्वप्नील भाई आहेत बघा. सगळे जण गावचा एकत्रितपणा जो बघायला मिळतोय ना तो विश्विशिवाय कुठं तुम्हाला भेटणार पण नाहीये. पैसा वसूल म्हणजे अशाच पद्धतीने चॅनल मध्ये मजा करा. बघा कसं आमच्या गावची महिमा आहे. संपूर्ण चॅनल बघाल ना तेव्हा तुम्हाला आनंद मिळेल. असा एक दोन सीन बघून जमणार नाही. मधोदा आलाय बघा. संपूर्ण गावातील जनता, महिला भगिनी सगळ्या काही. देवदास भाई आपला बघा. आमचा पाटील परिवाराचा राजा आलाय. आमचा रमेश दादाच्या डोक्यावरती आहे. अशोक दादा पालकर. या आठवणी राहतात कायम. त्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला लवकर लवकर 20,000 ते 30,000 भेटू दे चॅनल मध्ये. हे देखील तुमच्याकडनं अपेक्षा असेल. श्रीरंग मुंबईकर नानाचा गणपती आलेला आहे आमचा. मोरया लवकर या. अरे वा वहिनी मस्त बोला. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. बघा माता भगिनी गजर करताय. ती पुढल्या वर्षी लवकर या. तर खरं तर मकर सुका वाटतो. आता सुना सुना वाटेल बाप्पा घरातून गेल्यानंतर. परंतु लहान मुलं देखील आनंद घेताना. गौरव मुंबईकर परिवार, प्रीतम पालकर, बाप्पा मोरया रे वा 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 वा. मालती वाघमारे मस्त मस्त मोरया रे मोरया. गणरायाच्या नामाचा जयघोष आपण बघितला सर्वांनी. संचित येस. संदीप बुवा वेशवीकर बघा. महाराष्ट्राच्या नामवंत गायक क्षेत्रातील. या गणपतीला गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला. समीर नाईक, नाईक परिवाराचा गणपती. जवळजवळ 45 ते 50 गणपती गावातील या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण गाव गणपतीच्या नावानं दुमदुमलाय.
अजूनही बघा गणरायाचं आगमन होत आहे विसर्जनाकरिता. आणि बंटी आमचा माझा हात दमला आता दाखवून व्हिडिओ. आमची दीपिका आहे बघा, सगळ्या जणी आमच्या शेजारी वगैरे आहेत. मस्त आकाश पाटील भाईंच्या डोक्यावरती गणपती आहे. निकिता आमची पोर आहे. हात नमस्कार. आमचे जावई बघा बामणगुरी गावचे निशांतजी, स्वागत आहे तुमचं देखील. संपूर्ण उरण पनवेल मधील सगळी लोक आमच्या गावाने आलेले आहेत, त्यामुळे जास्ती मजा वाटते. गावठी भाषा वापरते कारण चॅनलला मजा यायची असते गावठी भाषेची गरज. पुन्हा आमची बामणगुरी बघा इथे आलेले आहे. बामणगुरीमध्ये महिमाही बघायला भेटतं आम्हाला, पण आज वेशीचा महिमा तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल. आमच्या गावातली तरुण पिढी सगळेजण मस्तपैकी मे बी यश, उमेश कळू, हेस शिनूभाई, सगळेजण बघा मस्त बाप्पाचं दर्शन विसर्जन. बरेच अजून गणपती गावात आहेत 5 दिवसाचे, परंतु हा 1.5 दिवसाचा महिमा बघितलात. अजूनही गणपती गावातले संपत नाहीत. हात दुखायला लागला माझा. आमची सुगंधताई सुरेशजी कडू यांचा देखील गणपती आहे. जगदीश कडू यांच्या डोक्यावरती बघायला मिळेल. सगळ्या जणी बघा आमची सुगंधताई, विनू वाघमारे, कडू परिवाराचा राजा बघायला मिळाला. निलेश कडू, त्याचबरोबर विराज कडू बाईंचा देखील गणपती. सदादा पाटील, बालादा, सगळेच लास्टला म्हणजे मी पाठीचा काय ना जाण्याचं मूल असते ना, मूल अगदी अशा पद्धतीने. अजित पाटील माझ्यासोबत आहे, उमेश आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्यासोबत वेशवी गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्र्यंबकजी मुंबईकर. आप्पा सगळेजण त्याला म्हणतात. आप्पांचा गावातील सुखदुःखामध्ये अजूनही या वयामध्ये सिंहाचा वाटा असतो. आणि मुंबईकर परिवार म्हणजे आमच्या गावातील अग्रगण्य परिवार आहे. माझ्यासोबत आप्पा आहेत. आप्पांचं बघा सर्व कलाकारांना डोक्यावरून हात फिरवणारा व कलाकार आमच्या गावातील एकमेव, सर्व क्षेत्रामध्ये अमूल्य असं वेगळं व्यक्तिमत्व त्रिमक शेठ मुंबईकर म्हणजे स्वर्गीय चिमाजी मुंबईकर यांची वंशवेळ जर चालवली असेल तर मग श्रीकांत दादा असेल, आमचे अरुणभाई असतील, सुहास मुंबईकर असेल, निशिकांत दादा असेल, आध्यात्मिकचा वसा चालवणारा हा परिवार आहे. आप्पा आपल्या गावची परंपरा तुम्ही काय सांगू शकाल त्या 2-3 मिनिटांमध्ये आपल्या गावाच्या परंपरेबद्दल? आपल्या गावांची परंपरा, मूळ आपल्या गावाचा पाया हा अध्यात्मावर असलेला आहे. आणि त्या अध्यात्माची शास्त्र संगीत जे धार्मिक सण उत्सव यांची जी परंपरा आहे भजनाची आणि अभंगाची, ही संगीतकार चिमाजीराव मुंबईकरांनी सुरू केली. आणि तुमच्यासारख्या कलावंतांनी आज ती तशीच जोपली आणि अधिक पुढे नेली. या बाबतीत तुम्हाला साऱ्या गावाला पंचमंडळाला मी धन्यवाद देतो, पण आभार मानतो ही परंपरा चालवल्याबद्दल. धन्यवाद. हे खऱ्या अर्थानं शब्द नव्हते, अमूल्य शब्द होते. कारण अमुक वाणीतून म्हणजेच अगदीच धन्यवाद दिले. तुमच्या दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला. मज वाटे तुम्हा आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण. तुमच्या अगदी चरणावर स्पर्श करतो बाबांच्या. आणि आशीर्वादाची छत्रछाया सर्व सुना देखील घरातील आहेत बघा, सगळ्या जणी आहेत. कलासागरचे मित्र आमचे शेखांजी मुंबईकर यांचा परिवार पाहायला मिळाला. गणपती बाप्पा धन्यवाद. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला तर नक्कीच त्याला तुम्ही फॉलो करा. भजनाचा माणूस भेटला मला, आमच्या गावाचा भजनाचा माणूस गणपत शेठ. प्रत्येक माझं भजन चालू असलं घरी का आपण ऐकत असतं गणपत शेठ. मजा वाटतो ना. अरे हे व्यक्तिमत्व आहे आम्हाला खऱ्या अर्थानं. गणपत शेठ म्हणजे आमच्या गावाचा खरा खतरनाक माणूस, म्हणजे प्रेमाल, सर्वांना प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. काय गणपती बाप्पा मंगलमूर्ती. घोषणा दे, घोषणा काहीतरी द्या. गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार. वा 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 वा. बघा बघा विपुल मडवी 3-4. गणपतीचा जय जयकार. असा हिंडा लागते ब्लॉग बनवायला. लाईक तिथे झालं पाहिजे. विसर्जनाच्या व्हिडिओ आमच्या गावचे वेशवी गावचे माजी सरपंच आणि उरण क्रिकेट असोसिएशनला नेहमी योगदान देणारे नरेंद्रजी मुंबईकर आहेत सोबत. गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि आनंद घेतात त्याला काठी उभं राहून. आपली दरवर्षीची परंपरा आहे. नरेंद्रभाई काय म्हणणार आहे आपल्या परंपरेबद्दल? फार पहिल्यापासून आले, जवळजवळ 100 वर्ष झाली शिलेपथेला. सगळे गणपती एकत्र मठामध्ये आणायचे आणि त्याच्यानंतर तिथं सगळं म्हणजे बरेच कार्यक्रम तिथं होतात. संपूर्ण गावची मंडळी तिथे जमते आणि ती मंडळी चांगले प्रोग्राम तिथं हे करून जवार म्हणतात त्याला. याचे वडील सुद्धा मृदंग वाजवायचे सगळं असं हे करून हे मंडळी परत थांबवतो 1 मिनिट थांबवतो फक्त.
थांबवलं सॉरी असावे. तुमचे बाबा अर्थात शंकर शेठ मुंबईकर, गजाननका ये डंका मेला बसा आहे, हिंदू धर्म का डंका बजा आहे, हा अभंग त्यांचा नेहमी आम्हाला कानावरती पडतो. बाबांना खऱ्या अर्थानं विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा तुमचा खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद मुंबईकर साहेब. थँक्यू आभार आहे. हा महिमा बघू शकाल आपल्या गावचा. याच्यावरती आपण गणेश विसर्जन घाट करिता पाहू शकाल की श्री गणेश विसर्जन घाट वेशवी सौजन्य प्रीतमदादा जनार्दन म्हात्रे अध्यक्ष जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमामधून हे योगदान दिलेलं आहे. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था राजूजी मुंबईकर असं देखील अनेक प्रश्न प्रयत्न या ठिकाणी लागलेले आहेत. सर्व जनता या ठिकाणी पाहायला मिळतात. पोलीस वर्ग देखील या कार्यक्रमास खऱ्या अर्थानं सदरक्षण आहे, खल निग्रह पोलीस निरीक्षक बंधू वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. जिथे माणूस उभा असेल वर्दीतला, जिथे माणूस उभा असेल वर्दीतला, प्रत्येक सण साजरा होतो गर्दीतला, त्या माझ्या पोलीस बंधूंना माझा नमस्कार आहे. आमच्या गावची परंपरा आहे, त्या भजनावरती आम्ही जो विसर्जन करतो कित्येक वर्ष झाली. आमचा जन्मही नव्हता. गेल्या वर्षी टॉपिक या ठिकाणी होते, धुमाल साहेब होते, संजू धुमालजी आमच्या कार्यक्रमाला नेहमी वेळ द्यायचे. तुमचं दोघांचं स्वागत आहे विश्वी गावाच्या वतीनं. हा महिमा तुम्हाला कसा वाटतं साहेब? अतिशय छान. एक भारतीय संस्कृती जी आहे त्या पद्धतीनं गावोगावी गणपतीचे आगमन आणि विसर्जन हे खूप छान प्रकारे होत आहे. ही परंपरा अशीच कायम राहावी हीच सदी. बघा आपला माणूस आहे आणि आपल्या माणसांचे शब्द आहेत आणि आमच्या विश्वीकरांच्या वतीने कधीच अशी तुम्हाला फॉल्टेजपणा दिसणार नाहीये. पण तुमची भीती आहे आणि तुमच्या घरात आमच्या शासनाचं सर्व तुम्हाला ऐकावं लागतं. आपल्यासोबत या ठिकाणी दिनेश गुलाबराव सावंत साहेब आहेत, त्याच्यानंतर RS सांगले साहेब आहेत, परवा ACP जगताप साहेब देखील आम्हाला भेटले होते. आणि सावंत साहेब काय म्हणणार, तुम्ही कोकणातील आहात, कणकवली? नाही, मी कोकणातील नाही, मी सातारचा आहे. आणि सांगायला खूप म्हणजे मला बरं वाटतंय की तुमची ही गावची जी संस्कृती बघितली, सर्व गावातले गणपती एकत्र येतात आणि एकत्र विसर्जन होतंय, ते म्हणजे बघून असं वाटतंय की ही संस्कृती पुढेपर्यंत जपली पाहिजे. आज सिटीमध्ये जो प्रकार चाललेला आहे की मिरवणुका काढणे, डॉल्बी लावणे, नाचणे आणि उगाच म्हणजे दुसऱ्यांना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास कसा होईल त्या गोष्टी ज्या बघितल्या जातात त्या बंद झाल्या पाहिजेत. आणि ही संस्कृती गावातूनच शहराकडे गेली पाहिजे आणि ही संस्कृती पुढे अशीच चालू राहिली पाहिजे. आणि तुम्ही गाववाले जे करताय ते खूप चांगला आहे. आजचं हे आमचं 3-4 गाव आहे. प्रत्येक गावातलं हे विसर्जन बघून खरंच आनंद होतो. धन्यवाद. धन्यवाद सावंत साहेब आणि सांगले साहेब दोघांचे आभार व्यक्त करतो. आजीजी माझी मगाची साहेब लोकांची चर्चा झाली तर आमच्या लहानपणापासून आमचे गणपती पालखीचेच दिसतात, बँड वगैरे नसतं. तर इथं काय एकदम शांततेच्या मार्गाने सर्व काही पार पडतं, ही गॅरंटी आहे. धन्यवाद. तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुढे जाऊया आपण. मस्त आरती चालू आहे, भगवंताची आरती हे करूया आपण. अगदीच खाली जाऊन आरतीचा आनंद घेऊया. गावातील संपूर्ण जनता बघा तल्याच्या शेजारी राहून जनता तुम्ही बघू शकाल. आताची आपण संध्याकाळचं झाली तरी ही महिमा अगदीच सगळेजण विश्वीकर हा गणपती हा तलाव आहे आमचा, तलावातील आनंद सगळा व्यक्त केलाय. पाहू शकाल सगळेजण घाट भरलाय संपूर्ण. त्या पलीकडे देखील तिकडे आता घाट पाहायला मिळेल तुम्हाला. थोड्या वेळा आपण तिकडे पण जाऊया. सर्व संपूर्ण विसर्जन घाट भरलेला आहे. गावकरी एकत्रित येऊन या गणेश विसर्जनाचा आनंद घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकाल. ठिकाणी बाबा हॉटेलचे मालक तेजस भाई गणपती विसर्जन आलाय. संपूर्ण परिवार आहे बघा. साईबाबांचे निश्चित भक्त अविनाश दादा, घरातील नातेवाईक, आपला घरातील संपूर्ण परिवार बाप्पांचं विसर्जन होण्याकरिता बघा. बाप्पांचं विसर्जन करण्याला विश्वी गाव पूर्ण उत्सुक वाटतोय. या ठिकाणी आगरी, कराडी, कुणबी सगळ्या जाती भेद नाही. इथं सगळ्यांची हे आहे अधिकार आहे. एकदा आवाज गणपती बाप्पा बघा किती आवाज. आमच्या विश्वीकरांचा मुंबईकर परिवार, देवदाजी मुंबईकर, स्वप्नील भाई, आमच्या गावातील पोलीस बंधू सगळ्या कार्यक्रमात हजेरी असतात. सचिन मुंबईकर, दीपक दादा मुंबईकर उत्कृष्ट पखवाज वादक, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. आणि आमचा रोहित कोकोशी आलाय. आर्मी बाईचा गणपती अधिकारी विसर्जन होते आमचा मानवी. येस चाललेला आहे आमच्या पाटील परिवाराचा गणपती तळ्यामध्ये विसर्जन चाललाय बघा. कशा पद्धतीने सुरक्षित पद्धतीने अगदीच केअरफुली एकदम केअरफुली बघा विसर्जन कसा होतो आमच्या गावात बघा. अगदीच केअरफुली गणपती बाप्पाची मूर्ती
बरोबर. तेजस माझ्या सोबत आहे, तूच मला ऐक बघा. तेजस, आपल्या गावचा महिमा काय सांगू शकाल? तुझा गणपतीचा विषय चाललेला आहे, तुझ्या डोळ्यामध्ये भावना आहेत. माझा बाप्पा विसर्जन नव्हतंय, मकर रिकामा आहे आणि ते मकराकडे बघून थोडी तरी आपल्याला काहीतरी दुःख वाटतं. काय म्हणतो तेजस? गणपती विसर्जन खूप वाईट वाटतंय. आता पुन्हा 1 वर्ष थांबायला लागेल पुन्हा गणपतीच्या आतुरता बघण्यासाठी. थँक्यू. तेजस भाईने बोलण्याचा प्रयत्न केला, खूप बरं वाटलं. हा बघा, स्वप्नील मुंबईकर भाईंचा गणपती चाललेला विसर्जनाला. या विसर्जन घाटावरती गर्दी बघा ना, लहान मुलांना जपायला पाहिजे. पोलीस वगैरे या ठिकाणी आहेत, गावातले लोकही चांगले सहकार्य करतात, योगदान करत आहेत. अरविंद भाईंचा गणपती चाललेला विसर्जनाला बघा, मस्तपैकी विसर्जन चालू आहे बाप्पांचं या ठिकाणी. गणपती बाप्पा मोरया. विसर्जन झालं ना, विसर्जनानंतर या पाटावरती तल्यातील माती घेतली जातोय. म्हणजे एक थोडीशी बाप्पांची आठवण म्हणून पाटावरती बघू शकाल. आपल्या डोक्यावरती पाट घेतला आणि आमची वंदनाताई आहे अर्थात. आणि बघा पाटावरती माती आहे, म्हणजे ती गणपती बाप्पाची मखरामध्ये थोडीशी आठवण जी असते ना, ती अगदी वर्षभर ती माती भरून काढते. आणि प्रेम आहे. रिटर्न घरचा रस्ता परतीचा. येणाऱ्या पिढीला कलाला विसर्जन झाल्यानंतर त्या पाटावरती बघा माती आहे बघा. तुम्हाला बघायला मिळेल. ही माती घरी का न्यावी, तर त्या मातीमधून खऱ्या अर्थानं आपल्या मखरामध्ये जो अस्तित्व असतं ना, तो अविरत चालू राहतो. 1 वर्षभर त्या खऱ्या अर्थानं मखराची आम्ही परत एकदा वाट बघत असतो. आणि गणपती गेले गावाला, आज सैल पडेला आम्हाला, अशी परिस्थिती झाली असते. आणि कितीही माणूस कठोर असला ना, ते मखराकडे बघून डोले पाणावतात. अक्षरशः घरी गेल्यानंतर त्या मखराकडे बघितलं की 1.5 दिवस बसणारा बाप्पा माझा गायब झालाय. आणि त्याचं विसर्जन करताना प्रत्येक माता भगिनी, गावातील पुरुष डोले पाणावते असतात आणि तो आनंद देखील एकेकडे असतं. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकाल त्या पाटावरती असलेली तल्यातील माती येणाऱ्या पिढीला कळायला हवं